पहिला चेंडू सुजल याला पंचांच्या उजव्या बाजूने मारा सुजल आणि उत्कृष्ट असा चेंडू टाकलेला आहे. सुजलला चेंडू काय कळले नाही. प्रथमेश याचा पुढील चेंडू सुजल याला पाहूया. सुजल आपल्या संघाडीची सेवा करतात आणि सुजलाच्या बॅटवर निघाल्या पहिला खरखरीत चौकार. संघाचं खातं बोललंय ते. संघाची धावता केली 4 बिनबाद 4 दरम्यान प्रथमेश याचा पुढील चेंडू सुजल याला. सुजलाच्या बॅटवर निघालेला पहिला चौकार आणि खरोखर उत्कृष्ट क्षेत्ररक्षण पाहायला मिळते ते सुनील कडवल. प्रथमेश याचा पुढील चेंडू आणि डिक्लेरेशन बॉक्स मध्ये एक धाव. संघाची धावसंख्या आहे ती 5 बिनबाद 5. उत्कृष्ट क्षेत्ररक्षण पाहायला मिळते ते जय भवानी वॉरियर्स कडून. आता मात्र स्ट्राईक लाईट सलामीचा फलंदाज सुजल. प्रथमेश याचा पुढील चेंडू सुजल याला. मात्र स्ट्राईकला तो नितीन नक्कू. प्रथमेशाचा पुढील चेंडू नक्कू याला आणि नक्कू याला चेंडू काय कळला नाही आणि नक्कू बाद झाले. 6 वैदिक पहिला आणि संघासाठी दुसऱ्या षटक घेऊन रोहन. आता मात्र स्ट्राईकला तो धडाकेबाज फलंदाज सुजल. रोहन याचा पहिला चेंडू सुजल याला आणि अतिरिक्त धावसंख्येत संघाची धावसंख्या आली ती 7. रोहन याचा पुढील चेंडू सुजल याला आणि डिक्लेरेशन बॉक्स मध्ये एक धाव सुजल याला आणि सुजलाच्या बॅटमॅन दुसरा कणकणी चौकार. संघाची धावसंख्या 12. 1 बाद 12. उत्कृष्ट अशी फलंदाजी करतोय तो आपल्या संघासाठी. रोहन याचा पुढील चेंडू सुजल याला. संघाची धावसंख्या 12. 1 बाद 12. रोहन याचा पुढील चेंडू सुजल याला. संघाची धावसंख्या 13. रोहन याचा पुढील चेंडू सुजल याला आणि सुजल बाद झालाय. सुजलाची जागा घेण्यासाठी गेले नरेंद्र. रोहन यांची उत्कृष्ट अशी गोलंदाजी पाहायला मिळते ती जय भवानी वॉरियर्स संघाकडून. आता मात्र स्ट्राईकला तो नरेंद्र. डिक्लेरेशन बॉक्स मध्ये एक धाव. संघाची धावसंख्या 15. नरेंद्र आणि नरेंद्र यांना चेंडू काय कळले नाही. धावसंख्या मात्र स्थिर. संघाची धावसंख्या आहे ती 15. रोहन याचा पुढील चेंडू नरेंद्र याला दोन षटकात संघाची धावसंख्या आहे ती 16. पहिलं आहे संघासाठी तिसऱ्या षटक घेऊन प्रितेश. आता मात्र स्ट्राईक लाईट ते नरेंद्र. प्रितेश याचा पहिला चेंडू नरेंद्र याला. दुसऱ्या षटकात संघाची धावसंख्या आली ती 16. 2 बाद 16. प्रितेश याचा पहिला चेंडू आणि नरेंद्र बाद झाले आहेत. षटका
डिक्लेरेशन बॉक्स मध्ये 2 धावा. संघाची धावसंख्या आली ती 19. सर्वेश आता स्ट्राईकला येतो. रितेशाचा पुढील चेंडू सर्वेशाला आणि सर्वेशाच्या बॅटून निघाला चौकार. कोण तो दुवा झाला म्हटलं तेव्हा पटरानो काय रितेश याचा पुढील चेंडू सर्वेशाने आत्ताच चौकार मारलाय आणि उत्कृष्ट क्षेत्ररक्षण पाहायला मिळत आहे ते स्वतःच्याच गोलंदाजीवर. आणि धावबाद झाले ते सर्वेशाची जागा घेण्यात जात आहेत ते नितीन. संघाची धावसंख्या गेली ती 23. 4-23. काय रे वैयक्तिक पहिला आणि संघाटी 4था षटक घेऊन सुनील आणि बाद झालाय तो नितीन. सुनील याचा पुढील चेंडू सूरजाला. उत्कृष्ट अशी गोलंदाजी करतोय तो सुनील. आणि संघाची धावसंख्या आहे ती 25. 5-25. सुनील याचा पुढील चेंडू सुनील याला मनोज याला. सुनील याचा पुढील चेंडू मनोज याला. संघाची धावसंख्या आहे ती 25. उत्कृष्ट अशी गोलंदाजी करतोय तो सुनील. आणि डिक्लेरेशन बॉक्स मध्ये 2 धावा. संघाची धावसंख्या आहे ती 27. शेवटच्या षटकातील 2 चेंडू शिल्लक. सहावा धक्का बसतोय तो मनोजच्या रूपात. आता प्रथमेश जय भवानी वॉरियर्स संघाकडून सलामीची जोडी मैदानात. स्ट्राईकला प्रथमेश, नॉन स्ट्राईकला अजित काय रे आणि सुजल याचा 50,000 पगार पुढील चेंडू. तुझी बाई का जायचं ना तू आणि पंचांचा वाईटचा इशारा. आमच्याकडे गाडी संघाचा साथा इथे वाईटने खोललाय. संघाची धावसंख्या 1. उत्कृष्ट बॉल टाकलाय तो सुजल याने. पुढील चेंडू प्रथमेश याला. सुंदर कटवलेला चेंडू डिक्लर बॉक्स मध्ये 1 धाव. संघाची धाव संख्या झाली ती 2. उत्कृष्ट गोलंदाजी तसेच उत्कृष्ट फलंदाजी पाहायला. सुजल याचा पुढील चेंडू प्रथमेश याला आणि सुंदर कटवलेला चेंडू आणि हा रनआउट. उत्कृष्ट गोलंदाजी मानावी लागेल सुजल याचा. आणि सुजल यांनी पुढचा चेंडू प्रथमेश आला आणि सुंदर कटवलेला चेंडू आणि या चेंडूवरती मात्र 1 धाव. आणि या 1 धावने संघाची धाव संख्या झाली 4. 1 गडी बाद 4. सुजल याचा पुढील चेंडू सुनील याला. पाहूया सुनील किती धावाने आपलं खातं फोडतोय. आणि हा पंचांचा वाईटचा इशारा. अतिरिक्त धाव संख्येत भर. सुंदर कटवलेला चेंडू आणि
एका धावावरती समाधान. अशा तऱ्हेने संघाची धाव संख्या झाले 6. एक गडी बाद 6. सुजल याचा पुढील चेंडू प्रथमेश आला आणि सुंदर कटवलेला चेंडू आणि ते रनआउटचा चान्स असून तो गमावलेला शिमॉन एम्पियर या संघाने. अशा तऱ्हेने एक धाव आणि या एक धावने संघाची धाव संख्या झाली ती 7. एक गडी बाद 7. सुजल याचा पुढील चेंडू सुनील याला आणि उत्कृष्ट बॉल टाकलाय तो सुजल याने आणि पहिला षटका अखेर. संघाची धाव संख्या झाली ती 7. याचा पहिला चेंडू प्रथमेश याला आणि पुढे जाऊन मारण्याचा प्रयत्न असून इथे एक धाव पूर्ण केलेली आहे आणि एक धावने संघाची धाव संख्या झाली ती 8. एक गडी बाद 8. नितीन याचा पुढील चेंडू सुनील याला आणि सुंदर कटवलेला चेंडू डिक्लर बॉक्स मध्ये 2 धावा आणि या 2 धावांनी संघाची धाव संख्या झाली ती 10. एक गडी बाद 10. आणि सुंदर कटवलेला चेंडू पुन्हा एकदा डिक्लर बॉक्स मध्ये 2 धावा. खरोखर उत्कृष्ट फलंदाजी मानावी लागेल सुनील याची. संघाची धाव संख्या झाली ती 12. एक गडी बाद 12. नितीन याचा पुढील चेंडू सुनील याला आणि पुन्हा एकदा एजच्या स्वरूपातली सुंदर विकेट किपिंग मानावी लागेल सोहम गुरव कडून. उत्कृष्ट गोलंदाजी आणि सुनीलाने कटवलेला चेंडू एका धावावरती समाधान. संघाची धाव संख्या झाली ती 13. आणि पुढे जाऊन मारण्याचा प्रयत्न आणि पंचांचा नोचा इशारा. डिक्लर बॉक्स मध्ये एक धाव. संघाची धाव संख्या झाली ती 15. एक गडी बाद 15. नितीन याचा पुढील चेंडू प्रथमेश आला आणि पुन्हा एकदा डिक्लर बॉक्स मध्ये ढकललाय तो. एक धाव. संघाची धाव संख्या झाली 16. एक गडी बाद 16. दुसरा षटका अखेर. संघाची धाव संख्या झाली 16. वैयक्तिक पहिलं संघाकडून तिसरं षटक घेऊन येतोय तो अथर्व आणि इथे दोन्ही संघांना जर जिंकायचं असेल तर 12 धावा आणि 12 बॉल 12 धावांची आवश्यकता. आणि अथर्व याचा पुढील चेंडू सुनीलला. सुंदर गटवलेला चेंडू आणि हा सुंदर गटवलेला पुन्हा एकदा चेंडू. एका धावावरती समाधान. संघाची धाव संख्या झाली 17. अथर्व याचा पुढील चेंडू प्रथमेश याला आणि सुंदर कटवलेला चेंडू आणि इथे मिसफील्ड थोडीशी पाहायला भेटते आणि एका धावावरती समाधान. संघाची धाव संख्या झाली 18. एक गडी बाद 18. अथर्व याचा पुढील चेंडू सुनील याला. उत्कृष्ट गोलंदाजी इथे दिसून येते अथर्व याची आणि सुंदर कटवलेला चेंडू. मात्र एक धाव. एका धावाने संघाची धाव संख्या होते 19. आणि हा पंचांचा 1चा इशारा. डिक्लेअर बॉक्स मध्ये 1 रन. संघाची धाव संख्या झाली 20. आणि आम्हाला वाटतं अथर्व याच्या षटकातील शेवटचा चेंडू असेल आणि सुंदर कटवलेला चेंडू. तेवढंच उत्कृष्ट क्षेत्ररक्षण पाहायला भेटतंय आपल्याला सुजल याच्याकडून. अशा तऱ्हेने संघाची धाव संख्या झाली 21. जिंकण्यासाठी 6 धावा 6 बॉल 6 धावा. सॉरी 7.
6 धावा. उत्कृष्ट गोलंदाजी सर्वेशाची आणि सर्वेशाच्या पुढील चेंडू प्रथम इशारा आणि पंचांचा नोचा इशारा. याच्यामध्ये डिक्लेअर बॉक्स मध्ये 2 धावा. 2+1 अशा तऱ्हेने संघाची धावसंख्या झाली 25. जिंकण्यासाठी फक्त 3 धावांची आवश्यकता. 5 चेंडू आणि 3 धावा. खरोखर रोमांचक सामना पाहायला भेटतो. उत्कृष्ट कटवल्या चेंडू प्रथमेशाने आणि एका धावेवरती समाधान. जिंकण्यासाठी फक्त 2 धावांची आवश्यकता. 4 चेंडू आणि 2 धावा. स्ट्राईकला प्रितेश, मारा करणार सर्वेश आणि सुंदर कटवलेला चेंडू चौकाराने संघ विजयी होतोय.